आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आज आणि उद्या कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात आदित्य ठाकरेंचे 4 मेळावे। काराम मंदिरात भाजपकडून आज महाआरती। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत महाआरती होणार। राजकारणात एका रात्रीत बदल घडतात। कृपाल तुबानेंचं सूचक वक्तव्य। तर आम्हाला लोकसभेच्या 18 जागा मिळाव्यात, राष्ट्रवादीला कमी जागांवर समाधान मानावं लागेल, तुबानेंचं वक्तव्य। रायगड जिल्ह्यातील भाजप राष्ट्रवादीमधील वाद चव्हाट्यावर। भाजपचा लोकसभा उमेदवारीसाठी दावा तर सुनील तटकरेंना उघडपणे विरोध। माणगाव येथील बूथ कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांची मागणी। मराठा समाजाकडून करण्यात आलेल्या गावबंदीवर अशोक चव्हाणांची टीका। भाजपचे लोक जात असताना गावबंदी नसते, केवळ काँग्रेसच्या नेत्यांनाच गावबंदी असते का, चव्हाणांचा सवाल। महायुतीचं सरकार आल्यापासून सर्वाधिक आत्महत्या मराठवाड्यात। अशोक चव्हाण यांचा सरकारवर आरोप। तर 1 रुपयात पीक विमा पण शेतकऱ्याला विमा मिळत नाही, चव्हाणांची टीका। जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते आणि आमदार सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज नागपूर खंडपीठात सुनावणीची शक्यता। केदार यांना दिलासा मिळणार का, याकडे लक्ष। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांची अलिबाग येथील एसीबी कार्यालयात उद्या चौकशी। मेडिकलच्या कारणास्तव राजन साळवी यांची वहिनी चौकशीला राहणार गैरहजर, तर भाऊ आणि पुतण्या चौकशीला जाणार सामोरे। खारघर दुर्घटनेचा चौकशी अहवाल अद्याप गुलदस्त्यात। दुर्घटनेला 10 महिने झाल्यानंतरही राज्य सरकारकडून भाष्य नाही। खारघरमधील कार्यक्रमात उष्माघात आणि चेंगराचेंगरीमुळे 14 जणांचा मृत्यू। 54 लाख नोंदी सापडल्याचं सांगून मनोज जरांगे मराठा समाजाची दिशाभूल करतायत। बबनराव तायवाडे यांची टीका। 54 लाखांपैकी 99.5% लोकांनी आधीच कुणबी म्हणून प्रमाणपत्र घेत ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतलाय, बबनराव तायवाडेंचा दावा। कोल्हापूर सांगली पूर व्यवस्थापन प्रकल्पाला जागतिक बँक आणि अर्थ मंत्रालयाची मंजुरी। 3300 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी 2300 रुपये जागतिक बँक देणार। पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला मोठा दिलासा। महाबळेश्वरमध्ये धुक्याची चादर। महाबळेश्वर परिसरात 1 तास तुरळक पाऊस कमी झाल्यावर धुकं पसरलं। राज्यात अवकाळी पावसाचा इशारा। हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी। पिकांना फटका बसण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात अवकाळी पाऊस। अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजूचं पीक धोक्यात। पुढील 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा। सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे आंबा काजू उत्पादक शेतकरी अडचणीत। आंबा काजू पीक धोक्यात। रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाच्या सरी। चिपळूण संगमेश्वर भागात पावसामुळे काही गावातील विद्युत पुरवठा खंडित। आंबा काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता। पालघर जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी। कुडूस सफाळे आणि मनोर भागात अवकाळी पावसाची हजेरी। अचानक पाऊस सुरू झाल्यानं आंबा उत्पादक चिंतेत। राज्यात 61 नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर 70 रुग्ण कोरोनामुक्त। राज्यातील ऍक्टिव्ह कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या 882 वर। एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पुन्हा रखडले। विविध सवलतींच्या रकमेची पूर्ती राज्य सरकारकडून न झाल्यानं पगार रखडला। सध्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 88,000च्या घरात। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कंपनीवर 2 IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती। वल्सा नायर संचालक आणि श्रीनिवास कंपनीचे अकार्यकारी अध्यक्ष। मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत किंचित सुधारणा। सोमवारी मुंबईचा हवा निर्देशांक 98 वर। अनेक भागातील हवा गुणवत्ता निर्देशांक जवळपास 50% सुधारला। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला आणखी वेग येणार। बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र गुजरातसह दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील 100% भूसंपादन पूर्ण। भुसावळ विभागातून धावणाऱ्या 24 प्रवासी गाड्या 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान रद्द। मथुरा स्थानकातील कामामुळे रेल्वे प्रशासनाचा निर्णय।
कांदिवली, बोरिवली आणि दहिसर भागात उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा होणार, तसंच पुढील 2 दिवस गढूळ पाणी येण्याची शक्यता. अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी एकाच गुन्ह्यामध्ये आरोपींना 4 वेळा जन्मठेपेची शिक्षा. सांगलीच्या कुरळप इथल्या आश्रमशाळेतील प्रकरण. आरोपींना एकाच गुन्ह्यात 4 वेळा जन्मठेप होण्याची पहिलीच वेळ. पीडितांना 6 वर्षांनी न्यायाचा प्रकाश मिळाला. कुरळप आश्रमशाळेतील घटनेवर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया. वृद्ध नागरिकाला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. खार पोलिसांनी केअरटेकरसह 4 जणांना ठोकल्या बेड्या. विरार रेल्वे स्थानकाबाहेर 2 रिक्षा चालकांमध्ये तुंबळ हाणामारी. बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करावी, नागरिकांची मागणी. एक लाखाच्या बदल्यात 3 लाखांच्या बनावट नोटा देणाऱ्या महिलेसह दोघांना अटक. कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील बेलवळे इथे पोलिसांचा छापा. बनावट नोटा तयार करणारा सूत्रधार अशोक पाटील. उद्धव ठाकरे गटाचा तालुका प्रमुख अशोक पाटील फरार. करबुडव्यांच्या नावांचे चौकात फ्लेक्स लावणार. अहमदनगर महापालिकेचा निर्णय. महिनाभराचा अवधी देऊनही केवळ 9.5 कोटी रुपयांची वसुली झाल्यानं पालिका ऍक्शन मोडमध्ये. महाराष्ट्रातील 39% किशोरवयीन मुलींना मधुमेहाचा धोका. ग्रामीण भागातील मुलींचं प्रमाण अधिक. विश्व स्वास्थ्यम या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये तज्ज्ञांनी मांडलं मत. मुंबईत मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी निघालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर शेकडो शेतकऱ्यांचं अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वेळ मिळत नसल्यानं म्हाडा कोकण मंडळाची सोडत रखडली. सप्टेंबरमध्ये निघालेल्या जाहिरातीची सोडत अद्यापही नाही. 24,000 अर्जदार सोडतीच्या प्रतीक्षेत. कोकणातील कुडाळमधील पक्ष्यांसाठी नंदनवन असलेलं पाट तलाव पक्ष्यांविना सुनसुन. उत्तरेकडून येणाऱ्या पक्ष्यांच्या मार्गात दाट धुक्याचा अडथळा, तर दक्षिणेकडून येणाऱ्या पक्ष्यांच्या मार्गात पावसाचा व्यत्यय. 30-40 प्रकारच्या पक्ष्यांचे समूह इथे स्थलांतरित होतात. नंदुरबारच्या सारंगखेडा घोडे बाजारात यावर्षी गेल्या 10 वर्षातील विक्रमी उलाढाल. यंदा 1000 घोड्यांच्या विक्रीतून 4 कोटींचा व्यवहार. मुंबई महापालिका शाळांमध्ये श्रीरामाच्या नावाने निबंध आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्याच्या शिक्षण विभागाच्या सूचना. अल्पसंख्याकांचा विरोध. नागपुरातील ओम शिवशक्ती सेवा मंडळ या संस्थेद्वारे अयोध्येत तब्बल 40 दिवस अन्नछत्र लंगर चालवलं जाणार. अन्नछत्रासाठी नेपाळ आणि जनकपूरमधून खास आचारी येणार. अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठा सुरू असताना मशीद, मदरसे, दर्ग्यांमध्ये 11 वेळा रामनामाचा जप करा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा मुस्लिम राष्ट्रीय मंच मुस्लिम नागरिकांना आवाहन. 108 फूट लांबीची गुजरातहून अयोध्येत पाठवलेली उदबत्ती आग्र्यात दाखल. यावेळी रामनामाच्या जयघोषासह फुलांची उधळण करत रामभक्तांकडून उदबत्तीचं स्वागत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज अयोध्या दौऱ्यावर. रामललांच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सव तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री अयोध्येला जाणार. इंडियातील घटक पक्षांची जागा वाटपासाठी काँग्रेसच्या वाटाघाटी. मात्र स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची वेळ आली तर त्यासाठी लोकसभेच्या सर्व जागांसाठी निरीक्षकांची नियुक्ती. निरीक्षकांच्या अहवालानंतर काँग्रेस जागा वाटपावर अंतिम निर्णय घेणार. महाराष्ट्रातील सर्व 48 जागांसाठी काँग्रेसकडून निरीक्षक नियुक्त. कोल्हापूरसाठी पृथ्वीराज चव्हाण, सांगलीसाठी सतेज पाटील, साताऱ्यासाठी रवींद्र धंगेकर, जळगावसाठी यशोमती ठाकूर, वर्ध्यासाठी नितीन राऊत, शिर्डीसाठी बाळासाहेब थोरात यांची निवड. महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीची आज बैठक. दुपारी 4 वाजता काँग्रेस आणि ठाकरे गटाची दिल्लीत बैठक. राष्ट्रवादी सहभागी होण्याची शक्यता. पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर. जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार. टॉप जागतिक कंपन्यांच्या सीईओंची बैठक घेणार. तर व्हायब्रंट गुजरात ग्लोबल ट्रेड शोचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार. अभिनेता रणदीप हुड्डाला 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण. 2023 मध्ये 2,38,00,000 वाहनांची विक्री. 2022च्या तुलनेत 2023 मध्ये वाहन विक्रीत 11% वाढ. दुचाकींचं प्रमाण सर्वाधिक.
अर्जुन आणि खेलरत्न पुरस्कार प्रदान सोहळा आज. मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन तर चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांना खेलरत्न. मालदीव लक्षद्वीप प्रकरणात चीनची उडी. मालदीवचे राष्ट्रपती चीन दौऱ्यावर. भारतासोबत पंगा घेण्याचा सल्ला मालदीवला दिला नाही. चीनचं स्पष्टीकरण. फुटबॉल विश्वातील जर्मनीचे सर्वकालीन सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक फ्रान्झ बेकेनबाऊर यांचं निधन. ते 78 वर्षांचे होते. फिफाच्या पुरस्कार समितीतही बेकेनबाऊर यांनी काही काळ काम केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.